काही निर्णय घेतले खरं तर चुकीचा आहे. कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनी मिळून एकमताने भास्करराव जाधवांचं नाव दिले. पण भास्कर जाधवांचं फक्त नावच दिलं आहे आणि आता त्यांना देणार नाही, त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही आमच्याकडे या, असं उदय सामंत. हे असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही. भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही. भास्करराव जाधव एक स्वाभिमानी, आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे. ठीक आहे, जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची पाहून पळून गेलेल्यापैकी भास्करराव जाधव नाही, असं माझं याविषयी ठाम मत. उद्धव ठाकरे अधिवेशनाला येतात किंवा यावर मुख्यमंत्र्यांचं विधान ऐकवतो. उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही, त्यांच्या खासगी विमानाला काही अडचण नाही. नागपूरला येण्यासाठी समृद्धी महामार्ग हे तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या अधिवेशनाच्या उपस्थितीवरून ते बोलले. या बोलण्याला काही अर्थ नाही. याच्यातले किती लोक मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का समृद्धीने नाही गेले नागपूरला, का सरकारी विमानाने जातात? उद्धवजी येणं न येणं, उद्धवजी येतात ना विधिमंडळात, उद्धवजी येतात. मला असं वाटतं या 11 आणि 12 तारखेला विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्धवजी उपस्थित राहणार आहे. 11 आणि 12ला तुम्ही इनमिन 4-5 दिवसाचं घेता, डिक्लेअर करता 15 दिवसाचं आणि घेता 5 दिवसाचं. तुम्हाला गुंडाळण्याशीच घेणं असतं, करण्याशी काहीच नसतं इंटरेस्ट. पण ते मुख्यमंत्र्यांनी दिवस अशा पद्धतीने दिवस न्यायला काही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांना थोडस मला असं वाटतं स्वतः विदर्भाचे असताना विदर्भात होणारं अधिवेशन जे आहे कशासाठी होतंय, नागपूरला अधिवेशन, नागपूर करार कशामुळे झाला होता? विदर्भावर अन्याय होणे म्हणून त्याच्यात असं ठरलं होतं की नागपूरचं अधिवेशन वर्षातून एकदा व्हावं. ते काय 4 दिवसाचं व्हावं? शेकडो कोटी रुपये खर्च करायचे आणि 4 दिवसाचं 5 दिवसाचं अधिवेशन करायचं. पहिल्या दिवसातून अधिवेशनात श्रद्धांजली, आदरांजली, बिल ठेवण्यातच जात असतो. उरले 5 दिवस म्हणजे 5 दिवसाचं अधिवेशन घेत आहे नागपूरला. खरं तर तुम्हाला जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये अशीच तुमची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही अधिवेशन कसं गुंडाळता येईल, कसं कमी करता येईल असा प्रयत्न करता. मध्यंतरी भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियात काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात आता भास्कर जाधव यांनी आपला माफ करावं अशी माझी इच्छा असल्याची प्रांजळ कबुली निलेश राणे यांनी दिली. आता यांचे काय काय माफ करावं हा एक प्रश्न आहे. काय काय झालेलं मागच्या काळात सगळ्या कोकणाला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आणि आता अशी कबुली देऊन जो बोनसे गए वो जो हौसे गए वो बोनसे नहीं आते. कबूतर खात्यावरनं पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. त्यांचे तेच गेल्या वेळी गुरु कबुतरांवरनं आता पुन्हा आक्रमक झाले. कबुतरांवर कुठलेही आजार होत नाही. आजपासून प्रत्येक टॉवरमध्ये जाणार आणि प्रत्येक वार्डात जसे गौरक्षक आहेत तशी कबूतर रक्षकही तयार करणार. काही हरकत नाही ना. त्यांनी लोढा बिल्डरला सगळ्यात आधी सांगावं की सगळ्या लोढा बिल्डरच्या जेवढ्या साईट आहे आधी तिथं सुरू करा मला, मग बाकीच्या ठिकाणी करा. आधी लोढा जे आहेत ना त्यांच्या मोठ्या पद्धतीनं मुंबईमध्ये मोठे मोठे टावर्स आहेत, सगळ्यात आधी तिथं सुरू करा म्हणून त्यांना. शेतकऱ्यांना अजूनही 30% शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही असं पुढे आलेलं आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. 30% नाही, जी शेतकऱ्यांना मदत मिळाली, जी जाहीर केली याच्यापेक्षा अतिशय तुटपुंजी मदत आहे. सरकारने 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. 31,800 कोटी कोणाला दिले दाखवावं. सरकारने 31,800 कोटी रुपये कुठेही दिलेले नाही. ज्याला 20 द्यायला पाहिजे त्याला 5 दिले, ज्याला 50 द्यायला पाहिजे त्याला 10 दिले, ज्याला 1 लाख द्यायला पाहिजे त्याला 20,000 दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी जी जाहीर केलेली मदत मिळाली नाही. आणि अजून 50%च्या वर शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही. इंटरेस्टिंग आहे. अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित नृत्याचा मी 2024ला शिकार झालो असं राम शिंदे म्हणतात. म्हणजे ऍक्च्युली तो लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला सध्या. अजित पवार आणि रोहित पवारांचा, अजित पवारांच्या मुलाचं लग्न होतं त्यावर हे असं बोलतात. शेवटी अजित पवार, रोहित पवार काका पुतणे आहेत ना. काका पुतण्याने एखादा कुठं आनंद साजरा केला असेल, पक्ष राजकारणी स्वतंत्र असतं, असं केलं असेल तर राम शिंदे साहेबांना त्याच्यात काही वेगळं वाटू नये असं मला तरी वाटतं. त्यांचे जे हाल झाले राजकीय त्यावर ते म्हणतात की त्यांच्यावर शिकार झाला.
असं वाटतं आता ते विधान सभेत पडले जरी असले तरी विधान परिषदेचे सभापती होणं हे एक मोठी जबाबदारी आहे मला असं वाटतं. त्यामुळं त्याच्यात त्यांचे हाल झाले असं त्यांनी स्वतःला मानून घेणं हे चुकीचं आहे. विधान परिषदेचे सभापती ते मला असं वाटतं राज्यपाल मुख्यमंत्र्यानंतर त्याच्या आधीही विधान परिषद सभापतीचं शिष्टाचार असतो. त्यामुळं राम शिंदे राजकीय दृष्ट्या का म्हणतात हा मला पडलेला प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत घेऊन स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेतला. किती रामदास आठवले रामदास आठवलेंचा पक्ष भाजपबरोबर खूप महाराष्ट्रात फोफावलेला आहे. महाराष्ट्रात त्यांच्या पक्षात एकही गाव उरलं नाही की रामदास आठवलेंचा पक्ष पोहोचला. स्वतःच्या मंत्रिपदासाठी सगळा पक्ष धावणीला बांधणारे आणि शिवसेनेला हे शिकवणं मला असं वाटतं फारच मोठं शहाणपण आहे. सोयाबीनला हमी भाव मिळत नाहीये आणि त्यात आता दक्षिण आफ्रिकेतनं आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करतो. 1-2 दिवसात पण कडे हे पहा, सोयाबीन, कापूस, ऊस या तिन्हीचे प्रश्न आत्ताच्या घडीला ऐरणीवर आहेत. सोयाबीनचा भाव सरकारने जो जाहीर केला, प्रत्यक्षात व्यापारी काय भावाने खरेदी करतात हा एक प्रश्न आहे. आता तोही जर आयात झाला अशा पद्धतीनं तर सोयाबीनचा भाव आणखी पडेल. तसंच कापसाचं आत्ताच्या घडीला झाले. कापसाचं अतिवृष्टीमुळे कापसाचं नुकसान झालं, पण जो कापूस आला त्याच्या प्रतवाऱ्या वेगवेगळ्या करून शेतकऱ्यांचा कापूस कमी प्रतीचा दाखवून त्याची सुद्धा लूटमार आत्ताच्या घडीला होते. ऊसाचं सुद्धा तसंच झालेलं आहे. ऊसाचे भाव कारखाने जर बघितले तर शेतकऱ्यांना लुटण्याचंच काम सध्याच्या घडीला करतं आणि सरकार या सगळ्या गोष्टी बघते उघड्या करतं. काही दिवसात तो जो आयात केलेला माल आहे सोयाबीन मुंबईच्या पंचावर उतरेल आणि त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झालेला आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा अनेक शेतकरी संघटना करतात. शिवसेनेची काय भूमिका? बिलकुल शेतकरीच्या या भूमिकेला शिवसेनेचा सपोर्ट आहे. शिवसेना सुद्धा अशाच पद्धतीनं सोयाबीन जर आयात केलं जाणार असेल तर या बंदरात शिवसेना सुद्धा उतरेल आणि हे येणारं सोयाबीन रोकेल.